तर आरोग्य सेवेचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। 13 कोटी लोकसंख्येसाठी फक्त 13,530 रुग्णवाहिका असल्याची माहिती समोर येते। माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। तर रुग्णवाहिकेच्या संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। नाही, मधल्या काळात सरकारनं जाहीर केलं होतं की नव्या ॲम्ब्युलन्सची खरेदी चालू आहे। ते ॲम्ब्युलन्सचं टेंडर देण्यामध्ये देखील दबाव कुठनं आले हे 2 वर्षापूर्वी सगळ्या प्रसारमाध्यमातून त्या ठिकाणी आलं होतं। आमची एवढीच अपेक्षा आहे, टेंडर कुणालाही द्या, तुमच्या घरच्या माणसाला द्या, परक्याला द्या, पाहुण्याला द्या, आमचं काही म्हणणं नाही, परंतु किमान लोकांना सेवा द्या एवढी आमची अपेक्षा आहे। 13,000 संख्या निश्चितपणे वाढवणं गरजेचं आहे, परंतु त्याच्यासाठीचा जो प्लॅन आहे तो 3 विभाग मिळून आम्ही करतोय। कारण हे वेगवेगळ्या पद्धतीचे सुद्धा ॲक्सिडेंट स्पॉट्स आहेत, त्या ॲक्सिडेंट स्पॉट्समध्ये सुद्धा या गोष्टींची गरज आहे आणि मला असं वाटतं त्या सगळ्याचा एकूणच आराखडा केल्यानंतर आवश्यक असतील त्याप्रमाणे उपलब्धता करण्यामध्ये कुठल्याही विभागाला अडचण